नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी। तर खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर आज आपण आपल्या चॅनलवरती मस्त व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि मस्त आपण मलाईदार असा पनीरची भाजी बनवलेली आहे। पनीर म्हटलं की बऱ्याच अशा रेसिपीज येतात, बरेच असे पदार्थ येतात आणि पनीर म्हटलं की मग भाजी तरी पनीरची आलीच आली। तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने जी मी नॉर्मली बनवतच असते ती आज तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे। अशा प्रकारे पनीरची भाजी बनवलात ना की तुम्ही नक्की एक भाकरी एक्स्ट्राच खाल। अगदी मस्त मलाईदार पनीर आणि जास्त काही मसाले न वापरता आज आपण बनवणार आहोत। तर आता त्यासाठी मी सर्वात पहिल्यांदा इकडे साहित्य घेतलेलं आहे, जसं की 1.5 कांदा घेतले आणि 2 टोमॅटो घेतले आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 3 ते 4 इंच आलं घेतलं आणि लाल सुकी मिरची घेतली। तर आता हे सगळं साहित्य मी बारीक करून घेतले आणि चिरून घेतल्यानंतर मग एक पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घातले आणि मग त्यानंतर त्यामध्ये हा चिरून घेतलेला मोठा मोठा कांदा जो आहे ना तो घातला। तर चला आता आपण कांदा जो आहे 2 मिनिटं आरतून परतून घेऊयात आणि कांदा थोडासा सॉफ्ट झाला की मग त्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो। तर आता टोमॅटोसुद्धा घातल्यानंतर टोमॅटो आपण शिजवून घेणार आहोत। तर हे सगळं 2 साहित्य सोबत आपण लसूण घातलेले आहेत आणि काळी मिरी 5 ते 6 घातल्या, एक वेलदोडा घातला अख्खा आणि आलं बारीक करून घेतलं ते सुद्धा घातलं आणि लाल सुकी मिरची जी आहे ती सुद्धा घातली। लाल सुक्या मिरचीने थोडा रंग छान येतो त्यासाठी घालायचा, शिवाय चवसुद्धा छान येते भाजीला। आणि त्यानंतर मग मी इकडे थोडे तुकडे तुकडे असलेले काजू घातलेत किंवा तुम्ही अख्खे काजूसुद्धा घालू शकता। तर साधारणतः मी तुकडे तुकडे केलेले 5 ते 6 काजू असतील, तुम्ही हवं असल्यास जास्तीसुद्धा घालू शकता। तर आता काय करायचं, हे सगळं साहित्य जे आहे आरतून परतून घेऊन शिजायला ठेवायचं 5 ते 6 मिनिटं। थोडंसं त्यामध्ये पाणीसुद्धा घालायचं, म्हणजे कसा टोमॅटो कांदा मस्त छान सॉफ्ट होतो। तर आता ते सगळं साहित्य थोडं शिजू दे, तोपर्यंत आपण पनीर घेतलेलं आहे। पनीर इकडे मी 100 ते 150 ग्राम घेतले आणि पनीरला चांगले छोटे छोटे पीस करून घेतले आणि त्यानंतर मग एक पॅनमध्ये अर्धा चमचा इतकं तेल घातलं किंवा 1 चमचा घातला तरीही चालेल तेल। आणि तेल घातल्यानंतर मग पनीर घातले, मग त्यानंतर हळदी पूड घातले जराशी आणि लाल मिरची पूड अर्धा चमचा घातले आणि पनीर जे आहे ते आरतून परतून घेतलं। तर या पॅनला थोडंसं पनीर लागत होतं, तुम्ही बघतच आहात इकडे, आणि पण तरीसुद्धा मी छान असं पनीर जे आहे आरतून परतून भाजून घेतले। तर आता तुम्ही बघत आहात 3 ते 4 मिनिटानंतर पनीर आपले थोडेसे सॉफ्ट होऊ लागतात आणि त्याला ब्राऊन रंग यायला सुरुवात होतो। तर तेव्हा समजून घ्यायचं की पनीर आपले छान आता सॉफ्ट झालेले आहेत। तर आता काय करायचं, पनीर साईडला ठेवायचं आणि त्यानंतर मग जे आपण हे इकडे पेस्ट करणार आहोत ना ते सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून मस्त पेस्ट करून घ्यायचं। तर पेस्ट तुम्ही बघत आहात अगदी क्रीमी टेक्स्चर राहायला पाहिजे पेस्टचं। आणि त्यानंतर मग काय करायचं, त्याच पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालायचं अर्धा चमचा आणि अर्धा चमचा किंवा 1 चमचा तूपसुद्धा घालायचं आणि त्यानंतर मग अर्धा चमचा जिरं घातले, 1 तेजपत्ता घातले, लाल मिरची पूड 1 चमचा घातले आणि त्यानंतर पेस्ट घातले पण व्हिडिओ ऑनच केला नाही आणि त्यानंतर मग थोडीशी चिमूटभर हळद घातली आणि मग चला चांगलं मिक्स करून घेतलं। तर आता जे मिक्सरला लागलेलं असतं ना पेस्ट, त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालायचं आणि ते सुद्धा चांगलं असं शिजवून घ्यायचं 2 ते 3 मिनटं। तर पेस्ट आपली सगळी 2-3 मिनटं छान शिजली की मग त्यानंतर त्यामध्ये आपण पनीर घालायचे। आता पनीरसुद्धा घातल्यानंतर 3 ते 4 मिनटं याला आपण परत शिजवूया आणि थोडंसं त्याआधी चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं आणि त्यानंतर मग यामध्ये आपण घालत आहोत गरम मसाला, कसुरी मेथी आणि त्यानंतर जर तुमच्याकडे घरी मलाई असेल किंवा क्रीम असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। तर मी इकडे मलाई वापरलेली आहे घरातली आणि मस्त मलाई घातल्यानंतर मग वरून कोथिंबीर घालायची। तर अशा प्रकारे आपली झटपट पण रेस्टॉरंटमध्ये जशी बनते ना तशा पद्धतीची मलाईदार पनीरची रेसिपी तयार झालेली आहे आणि तुम्ही टेक्स्चर बघू शकता भाजीचं, अगदी मस्त मलाईदार क्रीम टेक्स्चर आलेलं आहे आणि खायलासुद्धा अगदी खूप छान स्वादिष्ट झाली होती। तुम्हाला अजून याची चव वाढवायची असेल तर अगदी थोडीशी इतकी साखरसुद्धा घालायची, छान लागते टेस्ट। आता काय करायचं, एका बाउलमध्ये मस्त भाजी काढून घ्यायची आणि सोबत गाजर चपाती किंवा नान रोटी, हवं असल्यास तुम्ही नान रोटीसुद्धा बनवू शकता बरं का या भाजीसोबत, पण मी इकडे चपाती बनवली होती आणि चपातीसोबतच मग मी ही भाजी एन्जॉय केली। खूप छान झाली होती, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल, एकदा ट्राय करा अशा पद्धतीची।
तर आता अशा प्रकारे आपली मलाईदार पनीरची रेसिपी तयार झाली। तुम्ही याला डिनरमध्ये लंचमध्ये सुद्धा बनवू शकता। तर आता आशा करते की तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल आणि रेसिपी आवडली की नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा। भेटू पुन्हा, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।